तेव्हा मुंबई ठाणे अजूनही भवितव्य अधांतरीय काहीच निर्णय लागलेला नाही आहे, तर तिकडे पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिकमध्ये युतीची खलबतं सुरू झालेली आहेत। मात्र सध्या तरी चर्चेच्या पुढे तिकडेही गाडा सरकला नाही आहे। पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट। आज हे नाटक आपण पाहतो आहोत। गोष्ट तशी गमतीचीच आहे आणि त्याच्यामध्ये जो प्रश्न पडलाय, आय लव्ह यू कसं म्हणायचं। मुंबईत जसं आय लव्ह यूचं कोडं सुटत नाहीये, तसं पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशकात सुद्धा ते सुटत नाहीये। नाही म्हणायला चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालंय, पण बैठकांच्या पुढे निर्णय काही सरकत नाहीये। पुण्यात भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेनेकडून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यात चर्चा सुरू झाली आहे। त्यानंतर सेना भाजपच्या शहराध्यक्षांमध्ये सुद्धा खलबतं झाली, पण आउटपुट शून्य। पुण्याच्या 152 नगरसेवकांच्या महापालिकेत सध्या भाजपचे 26 तर शिवसेनेचे 13 नगरसेवक आहेत। पुण्यात युतीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका झाल्या खऱ्या, परंतु पुण्यात कोणी किती जागा लढवायच्या यासाठीचा साधा प्रस्तावही या बैठकांमधून या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना देऊ शकले नाहीत। आणि आता युतीसाठीची पुढची बैठक कुठं होणार याबाबतही या दोन्ही पक्षांचे नेते बोलण्यास तयार नाहीत। तिकडे पिंपरी चिंचवडची अवस्थाही काही वेगळी नाही। भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, आझम पानसरे, तर शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार, संपर्क प्रमुख अमोल कोल्हे अशी भली मोठी फौज मैदानात होती। कित्येक तास चर्चेचं गुऱ्हाळ सुरू राहिलं, पण हाती काहीच लागलं नाही। शिवसेनेनं स्वतःला 55 आणि भाजप आणि मित्रपक्षांना मिळून 73 जागांचा प्रस्ताव दिला। सध्या पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे 15 तर भाजपचे फक्त 3 नगरसेवक आहेत। गेल्या वेळेला आम्ही 80 जागा लढलो होतो, भाजप 40 जागा लढल्या होत्या। या वेळेला त्यांची मागणी आहे की त्यांना 80 जागा हवेत आणि आम्हाला फक्त 40 जागा द्यायची त्यांची तयारी आहे। किंबहुना पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना पॉवरफुल आहे। आमचे सध्या तिथं 15 नगरसेवक आहेत, भाजपचे फक्त 3 आहेत। अशा पार्श्वभूमीवर ते अवास्तव जागांची मागणी करतायत। पिंपरी चिंचवड महापालिकेत सध्या शिवसेनेचे 15 तर भाजपचे अवघे 3 नगरसेवक आहेत। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून जोरदार इनकमिंग सुरू आहे। लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि त्यापाठोपाठ आझम पानसरे हे देखील भाजपमध्ये दाखल झालेत। शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर हे देखील त्यांना येऊन मिळालेत। आता या नेत्यांना त्यांच्या स्वतःचं राजकारण चालवण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपापल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देणं भाग आहे। परंतु शिवसेनेशी जर युती झाली तर यामध्ये अनेक अडथळे निर्माण होणार आहेत। पुणे आणि पिंपरीमध्ये युतीसाठी भाजपचे नेते उत्सुक दिसत नसले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ युतीसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या यशाची पुनरावृत्ती करायची असेल तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती आवश्यक आहे याची जाणीव भाजप आणि सेनेच्या नेत्यांना नसली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नक्कीच आहे। त्यामुळे संघाने दोन्हीकडे युती करण्यासाठी जोरदार पुढाकार घेतलाय। परंतु दरम्यानच्या काळात भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांचं मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालंय। साहजिकच पक्षात नवे आणि जुने अशी स्पर्धा सुरू झाली आहे। तिकडे नाशिकमध्ये तर युतीची आशा धुसर झाली आहे, कारण दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा सुरू झाल्यात। त्यामुळे नाशिकच्या 122 जागांसाठी शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची चिन्ह आहेत। ही आदेशावर चालणारी शिवसेना आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब जो निर्णय घेतील त्यानुसार आम्ही काम करू। परंतु स्थानिक लेवलवर आमच्या सर्वांची इच्छा आहे का कुठल्या परिस्थितीत युती होऊ नये। आम्हाला चांगलं माहिती, जसजशी निवडणूक रंगत गेली, सुरुवातीला शिवसेनेचे नेते जे लोक जे प्रचारात असायचे ते हळूहळू गायब होत गेले आणि शेवटपर्यंत फक्त गोडसेबरोबर भाजपचे कार्यकर्ते टिकले। एक 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 करत सगळे भुजबळांच्या दावणीला बांधले गेले सेनेचे नेते, हे आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेची नाशिकमध्ये विश्वासार्हता नाही राहिलेली आणि त्याचं द्योतक पुढे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलं। 2012 मध्ये पालिकेची निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेचे 22 नगरसेवक होते। आता मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक नगरसेवक डेरे दाखल झालेत। त्यामुळे शिवसेनेची संख्या 41 वर पोहोचली आहे। तर भाजपचे 2012 साली फक्त 14 नगरसेवक होते, पण आता आयारामांची संख्या मिळून
एकूण संख्या 35 नगरसेवकांपर्यंत पोहोचली आहे। या दोन्ही पक्षांमध्ये आता अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडेच इच्छुकांचं इतकं अमाप पीक आलेलं आहे की त्यांनी जर का युती केली तर सर्वाधिक या दोन्ही पक्षांना बंडळीला सामोरं जावं लागेल आणि ती रसद काही कारण नसताना काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मनसेकडे जाईल। तर हा विचार करून मला असं वाटत नाही की स्थानिक पातळीवर निवडणूक पूर्व युती होईल। युती झाली नाही तर काय होतं हे विधानसभेमध्ये महाराष्ट्रानं पाहिलंय। म्हणजे प्रचार सभेत एकमेकांचे कपडे काढायला नेते मागे पुढे पाहत नाहीत। शिवाय एकूण राजकीय परिस्थिती पाहता जर कुणा एकाला बहुमत मिळणार नसेल तर पुन्हा मांडीला मांडी लावण्याची वेळ येणार हे निश्चित। त्यामुळे सत्तेसाठी सबकुचचा नवा अंक महिनाभर तुमचं मनोरंजन करेल यात काही शंका नाही। पुण्याहून मंदार गुंजारी, पिंपरीहून नाझीम मुल्लासह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।